तर नमस्कार मित्रांनो, कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। तर आज मी तुमका पावसाळ्यात मिळणारी रानभाजी दाखवतले, ती म्हणजेच फोडशीची भाजी। तुम्ही कधी केलात काय फोडशीची भाजी? तर कमेंट करून नक्की सांगा। तर आज मी तुमका दाखवतले फोडशीच्या भाजीपासून भजी कशी बनवतात आणि भाजी कशी बनवतात तेच तुमका दाखवतले। तर हे दोन्ही पदार्थ बघूसाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। पहिला आपण फोडशीची ताजी ताजी भाजी आणूक जाऊया। हे डोंगर दिसताना त्या डोंगराजवळ जाऊचा, तो हा सालवी डोंगर। तर मी आणि काका जातो फोडशीची भाजी आणू। मागच्या व्हिडिओमध्ये ना आम्ही भारंगीची भाजी आणू काका आणि मी गेलेलो, ते वाटेकच आमका ही फोडशीची भाजी दिसली होती। तुमच्याकडे ह्या भाजी काय म्हणतात तर कमेंट करून नक्की सांगा। तीच भाजी आणूक आम्ही आज परत जंगलात जातलो। हय बघा, हयच गेलेलो भारंगीची भाजी आणू। मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंय। आणि हे बघा, हया फोडशीची भाजी ही दिसता ना हिरवी, ही ती सगळी फोडशीची भाजी आहे। बघा, हे फोडशीच्या भाजीचा पान ना प्लेन असता आणि रान पण तसंच असता, पण त्या पानांका शिरा असतं आणि फोडशीच्या भाजीचा पान या प्लेन असता। तर हय फोडशीची भाजी काढून घेतो, कोवळी कोवळी काढूनच घ्यायची। हे बघा, हे आता राना आणि ही आता भाजी आहे, हे प्लेन पान आहे बघा। मी आणि काका ही सगळी फोडशीची भाजी कोवळी कोवळी काढून घेतो। हय बघा, भरपूर अशी फोडशीची भाजी घेऊन इलो। हे बघा केवढी आहे ती बघा, अजून होती, आम्ही थोडीच आणलं काढून। तर आता ही मी थोडीशीच घेतोय। हय बघा, थोडीशी मी फोडशीची भाजी घेतलंय। आता ही फोडशीची भाजी ना हे बघा कांद्याच्या पातीसारखीच असता, तर ही एक एक पात अशी वेगळी करायची। अशी मी सगळे पाती वेगवेगळे करून घेते। ह्या पातींचं पांढरं भाग आहे ना, हे बघा खाली दिसता, त्याच्यात ना सगळी वाळू असता ही बघा। म्हणून ही पात वेगवेगळी करायची आणि एक एक करून पाण्यात ही धुवून घ्यायची। नाहीतर एक पातळ फडको घ्यावा कॉटनचा आणि एक एक पात अशी पुसून काढा। ही भाजी धुक ना खूप वेळ लागता, कारण ह्याच्यात सगळी वाळू असता। म्हणून एक एक पान धुवून परत ही चिरून झाल्यावर पण तुम्ही धुवू शकतास। काय काय जण ह्या पांढरा दिसताना मूळ त्या घेणत नाही। हय मी सगळी भाजी चांगली धुवून घेतलंय एक एक करून। आता ही भाजी मी बघा कापून घेतोय। आता मी पहिला तुमका फोडशीच्या भाजीची भजी कशी बनवतात ती दाखवतले। तर हय भजी करूची असत ना, तर ही जर अशी मोठी पात कापायची। आपण जशी भाजी कापतो तशी कापायची नाही, बारीक कापायची, जशी मी व्हिडिओमध्ये दाखवते तशी। हय मी अशी सगळी ही पात कापून घेतलंय। आता ही मी एका भांड्यात काढून घेते। ही भाजी ना कापून झाल्यावर परत धुतलात ना तरी चालता, कारण जर ह्याच्यात वाळू रवली असत तर ती निघून जाईल। आता ह्याच्यात मी मसाले टाकून घेतोय। तर हय बघा, मी अर्धा चमचो हळद घेतलाय, 1 चमचो धने पावडर, 1 चमचो जिरे पावडर, 1 चमचो लाल तिखट आणि तुमच्या आवडीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची। तर ह्या सगळ्या मी टाकून घेते ह्याच्यात। आता मी ह्याच्यात टाकते एक बारीक चिरलेलो कांदा टाकून घेतोय। आता मी ह्याच्यात टाकते अर्धा कप तांदळाचा पीठ आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचा आणि ह्या हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचा। हय बघा, चांगल्या हाताने मी मिक्स केलंय। आता ह्याच्यात मी 1 कप बेसन टाकून घेतोय। आता ह्याच्यात ना थोडा थोडा करून ना पाणी टाकून हे भाज्याचं पीठ तयार करून घ्यायचं। एकदम पाणी ओतायचं नाही, नाहीतर हे पीठ पातळ पण होऊ शकतं। थोडा थोडा पाणी घालायचं आणि हा मिक्स करायचा। हय बघा, चांगला मिक्स करून घेतलाय। हे मगाशी ओवा टाकूक विसरले, म्हणून मी आता
अर्धो चमचो ओवा टाकते आणि ह्या परत मिक्स करून घेते. हे बघा, ह्या पीठ बघा एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ सुद्धा नाही. जसे आपण कांद्याची भजी काढतो ना तसं ह्या पीठ करून घ्यायचं. हे तेलाची कढई ठेवली चुलीवर. तेल चांगला गरम झाला. आता ही भजी एक एक करून तेलात सोडून घेऊया. जर तुम्ही गॅसवर भजी काढत असाल तर पहिला तेल चांगला गरम करून घ्यायचा आणि भजी सोडून झाली काही गॅस जरा बारीक करून भजी काढून घ्यावा. मग कशी बारीक गॅसवर भजी कुरकुरीत होतात. तर भजी तेलात सोडून झाली आहे सगळी. आता ही भजी जरा 5 मिनिटांत पलटून घ्यायची. तुम्ही अशी फोडशीच्या भाजीची भजी कधी केलेलात काय? जर केलात नसाल तर एकदा करून बघा. ही खाऊ ना खूप सुंदर लागतं. मस्त कांद्याच्या पातीच्या भजीसारखी लागतं ही. तर हे भजी तयार झाली आहेत. हे बघा मस्त अशी कुरकुरीत पण झाली आहेत. आता ही मी काढून घेते. तर हे तयार असत आपली फोडशीची भजी. तर ही भजी तुमका कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा. जर तुमका ही भजी आवडली असतील तर अशी भजी तुम्ही एकदा करून बघा आणि कशी झाली आहेत तर आपण कमेंट करून नक्की सांगा. मस्त अशी कुरकुरीत झाली आहे. हे बघा मी एक भजा तुमका मोडून दाखवते. आता हा फोडशीच्या भाजीची भजी बनवून झाली आहेत. आता आपण भाजी कशी बनवतात ती बघूया. तर ही मी भाजी मगाशी दाखवले तशी धुवून घेतलेलं आहे. त्याच्यातली थोडी ठेवले होते मी. आता ही भाजी मी बारीक कापून घेते. हय बघा भाजी अशी बारीक चिरून घेतलंय मी. आता ही एका भांड्यात काढून घेऊया. हय मी एका चुलीवर कढई ठेवलंय. कढई चांगली गरम झाली का त्याच्यात 2 चमचे तेल ओतून घ्यायचा. आता ह्याच्यात मी 4 ते 5 लसणाचे पाकळे घेतले ठेचलेले, ते टाकून घेते. आणि ह्याच्यात टाकते मी 2 हिरवे मिरची घेतले, ते टाकून घेते. आता ही लसूण चांगली तेलात भाजून घेऊया. आता ह्याच्यात टाकते मी बारीक चिरलेलो कांदो. मी 2 मोठे कांदे घेतले. ह्या भाजी कांदो जास्त असतात ना तर ही भाजी चांगली लागतं, म्हणून मी 2 मोठे कांदे घेतले. तर 5 मिनटं हे कांदो चांगलं मिक्स करून घेऊया. तर ह्याच्यात टाकून घेऊया बारीक चिरून घेतलेली भाजी. आता ह्याच्यात मी चवीनुसार मीठ टाकून घेते. मीठ टाकून झाल्यावर ही भाजी चांगली मिक्स करून घ्यायची. आता ह्याच्यात मी पाव चमचा हळद टाकून घेते आणि ही भाजी परत एकदा मिक्स करते. आता ही भाजी आपल्या वाफेवरच शिजूची आहे, त्यामुळे मी कढईवर ताटली ठेवून ही भाजी चांगली शिजून घेते. ह्याच्यात अजिबात पाणी टाकायचं नाही. ही वाफेवरच शिजून घ्यायची भाजी. भाजी चांगली शिजली आहे ही बघा. आता ह्याच्यात मी किसलेला ओला खोबरा टाकून घेते. ओला खोबरा टाकून झाली ही भाजी चांगली मिक्स करून घ्यायची. तर हे बघा कांद्याच्या पातीसारखी सेम दिसतं भाजी. ह्याच्यात तुम्ही जर मुगाची डाळ किंवा चण्याची डाळ घातलात ना तरी चालत. तर हे तयार असं आपली फोडशीची भाजी. ही भाजी तुमका कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशी भाजी एकदा तरी नक्की करून बघा. तर हे तयार असं आपली फोडशीची भाजी पण आणि भजीसुद्धा. हे दोन्ही पदार्थ तुमका कसे वाटले तर कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.